गणेश देवतेला वंदन करतो। मी टायमाचं बंधन पाळणारा माणूस आहे। तुमची ऐकण्याची स्थिती आता नाही आहे, तुमची क्षमता संपलेली आहे आणि ऐकायची स्थिती जर तुमची असेल तर उद्यापासून योग वर्गामध्ये या। जास्ती 10 मिनिटं काढून सांगितलं मला, तर 10 मिनिटं मी घेणार नाही, फक्त 2च मिनिटं घड्याळ लावून बघा, 120 सेकंदामध्ये माझा कार्यक्रम संपलेला असेल। सर्वप्रथम बोकरेदादांचं टाळ्या गजरात अभिनंदन करा, कारण ते आमची प्रेरणा आहे, ते आमचे मार्गदर्शक आहेत। हर महादेव मंदिराला जे योग वर्ग चाललेला आहे, व्यवस्थित सूत्रबद्धता आहे, ते त्यांच्यामुळे आहे। दुसरं, आमचे त्या योग वर्गाचं वैभव, त्या योग वर्गाची शिक्षिका जी गीता पठणामध्ये गीतेमध्ये प्रभुत्व देऊन परीक्षा पास झालेली आणि गीता गुंजनमध्ये 3 परीक्षा पास होऊन पारंगत झालेली स्वाती देशमुख, की जी आज एका कंपनीत नामांकित कंपनीमध्ये HR विभागामध्ये ऑफिसर आहे, ते सगळं करून योग वर्गासाठी दीड तास देते, ते जोरात टाळ्या करून तिचं अभिनंदन। खूप खूप। दुसरी गोष्ट, आमची लाडकी बहीण आमची सुवर्णा दिदी मोरे, ती चांगली उत्कृष्ट गृहिणी आहे। दोन्ही मुलं इंजिनिअरिंगला आहेत आणि उत्कृष्ट गृहिणी आहे। हे सगळं सांभाळून या योग वर्गामध्ये तिथे येत आहे, 1-1 तास सर्वांना टीचिंग करत आहे। हरिद्वारच्या परीक्षा पास झालेल्या दोन्ही भगिनी आहेत त्या। आता ज्या हरिद्वारची परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये दोन्ही भगिनी पास झालेल्या आहेत, आमच्या 1 नंबरनं पास झालेल्या आहेत, अगदी 98-97% पास झालेल्या आहेत। तर दोन्ही म्हणजे जोरात टाळ्या झाल्या पाहिजे। त्याचबरोबर आमची लाडकी बहीण, सर्वांची परिचित असणारी, आम्हाला फुलासारखा सुगंध देणारी, फुलासारखे विचार आमच्यामध्ये पसरवणारी आमची गुरु दिदी, तसे टाळ्या झाल्या पाहिजे। खूप अभिनंदन। उपस्थित सर्व पवार भाऊ आहेत, पद्माकर मोरे दादा आहेत, त्यानंतर निकम दादा आमचे आहेत तिथे, कैलास दादा निकम। आणि माझी एकच विनंती आहे, मी जास्ती योग दर्शन शास्त्र सांगणार नाही, फार मोठा अभ्यास सांगणार नाही, फक्त सर्वांनी जे सार जे सांगितलेलं आहे, बोकरे दादा, स्वाती दिदी, सुवर्णा दिदी, त्याच्या सारातून एकच लक्षात ठेवा, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, देह ही पंढरी आत्मा पांडुरंग। आज पाहिलं आणि झोपेतला माणूस झोपेत गेलेला आहे, सकाळी संध्याकाळी झोपला, सकाळी उठला नाहीये, चालता चालता अटक येतोय, चालता चालता BP वाढतोय, शुगर तर आता घडली आहे, गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, माता भगिनींची सर्व समस्यानं घेरलेला माणूस आहे। मग त्याचं एकमेव उत्तर काय मिळेल? आरोग्याची गुरुकिल्लीसाठी तुम्ही स्वतःला वेळ द्या। ठीक आहे, मला मराय फुरसत नाही हो, मुलाचं करायचं, पोटावऱ्याचं करायचं, हे करायचं, ते करायचं, घरचा व्याप, टेन्शन, त्याच्यामध्ये कुठं मराय फुरसत नाही, कुठं योगाला यायचं तुमच्या, हे काही लोक बोलतात, ते चूक आहे। वेळ काढला ना तुम्ही स्वतःसाठी वेळ मिळेल, नाही काढला तर त्याला नाहीला उत्तर नाही आहे, तर तुम्ही या, तिथं आनंद घ्या। खरं स्वातीताईंनी, सुवर्णाजींनी सांगितलं, तिथं आल्याशिवाय तुम्हाला गोडी कळणार नाही आणि घ्यावी अशी मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। मी 2 मिनिटं झालेत माझे पूर्ण। ओम श्री गणेशाय नमः। भारत माता की